नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोज मित्रांनो, आपण एक्झाम्पल घेतलं बघा, 3.1/2 अधिक सपोज 4.1/2. तर या प्रकारची उदाहरणं आपण दोन पद्धतीनं सोडवू शकतो मित्रांनो. कशा प्रकारे बघा, सपोज बघा, या ठिकाणी अगोदर मी पूर्णांक घेतली, होय ना, म्हणजे इंटेजर घेतली. पूर्णांक म्हणजे 3+4 3+4 असं घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, हे 1/2 1/2 म्हणजे हे हाफ आणि हाफ, होय ना. आता मी काय केलं, 3+4 किती आले, 7. आणि 7मध्ये हे किती, अर्धा आणि हा अर्धा, 1/2 1/2 म्हणजे अर्धा अर्धा ना, तो 1 झाला. आणि 7 आणि 1 किती आलं, आपलं आन्सर 8 आलं. म्हणजे हे बेसिक आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येतं. आता बघा आपली दुसरी पद्धत, ती पद्धत काय असते बघा. सपोज 3.1/2 तेच गणित आहे, अधिक 4.1/2, होय ना. होय ना, आपण काय करतो, याला काय करतो, आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन करतो, होय ना. याला फ्रॅक्शन करतो. हा आहे पूर्णांकयुक्त फ्रॅक्शन, याला आपण फ्रॅक्शन करतो, बरोबर आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे. कसं करतो, 3×2 आणि हा 1 त्याच्यामध्ये ॲड होतो, होय ना. 3×6 + 1 म्हणजे 7/2. 7/2. नेक्स्ट वन काय होणार आहे मित्रांनो, हे ॲडिशनचं सिम्बॉल ॲज इट इज. त्याच्यानंतर 4×8 + 1 4×8 + 1 = 9. आपला आन्सर किती आलं, आपला डिनॉमिनेटर आला 2. आता आन्सर काय आलं, 7 आणि 9 किती होणार आहे, 7 दूने 14 आणि 2 16 किती होणार आहे, 16. आणि भागिले किती येणार आहे, म्हणजे 16 हा काय आला, न्यूमरेटर आला, आणि 2 हा डिनॉमिनेटर आला. आता यांना जर आपण सिम्प्लिफाय केलं, यांची काटछाट केली, तर काय होणार आहे, 2 × 2 आणि 2 × 16 म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला, या ठिकाणी किती आला मित्रांनो, 8 आला, होय ना. मग या अशा पद्धतीनं मित्रांनो आपण डायरेक्ट जरी म्हटलं, 3+2 अधिक 1 आणि अर्धा आणि अर्धा 1, तर किती होणार आहे, 3 आणि 2 3+4 आहे, 3 आणि 4 7 आणि हे अर्धा अर्धा 1 म्हणजे 8. हे किती आले, 8. हे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण सोप्या पद्धतीनं पण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. जर आपला डायरेक्ट विचार मनात आला तर आपण डायरेक्ट पण सॉल्व करू शकतो. हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल असतात मित्रांनो. सपोज आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज मित्रांनो 2^1/3 + 3^1/2, होय ना. आता हे सॉल्व करायचे, आपली पहिली पद्धत आपण सॉल्व करूया, सोपी सगळ्यात, होय ना. 2 आणि 3 यांची ॲडिशन करा, किती येणार आहे, 6 येणार, 5 येणार आहे. 2 + 3 5, बरोबर आहे. त्याच्यानंतर कंस, आता 1/3 + 1/2. आता यांचं काय होणार आहे मित्रांनो, बघा काय होणार आहे. आपण काय करतो, सिम्पली काय करतो, 3×2 6 त्याच्यानंतर 3×1 आणि 3×3 आणि 2×2, बरोबर आहे. मग काय होणार आहे मित्रांनो, 5^3 + 2 = 5/6, होय ना. याचंच मिनिंग काय असतं मित्रांनो, याचंच मिनिंग काय असतं बघा, याचं मिनिंग काय असतं, 5/6, बरोबर आहे. म्हणजे इथं ॲडिशन आहे ना, तर हे ॲडिशन आणि याचं मिनिंग 5/6, या दोघांचं मिनिंग एकच असतं मित्रांनो. या दोघांचं मिनिंग एकच असतं. बघा आता करून तुम्ही, 5×36 आणि 5×35, याचा आन्सर किती आलं, 35/6 याचा आन्सर. आणि याचा आन्सर पण तेवढंच येणार आहे, याचा आन्सर पण तेवढंच येणार आहे मित्रांनो. म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला मित्रांनो, येस, 35/6 किंवा 35/6 हा आपलं
ओव्हरऑल रिझल्ट आला मित्रांनो. हे अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. अजून एक पद्धत आहे का आपली, अजून एक पद्धत सोपी तुम्हाला जर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. 3 2 6 आणि 1 7 म्हणजे किती होणार आहे 7/3 हो. बरं आपण इथे लिहूया. आपण काय लिहूया, सपोज 2 होल 1/3 प्लस 3 होल 1/2 बरोबर आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, 3 2 6 प्लस 1 7 7/3. त्याच्यानंतर 3 2 6 बाय 3 2 6 प्लस 1 इज इक्वल टू 7 बरोबर आहे. 7/2 आलं होय. त्याच्यानंतर 3 2 6 होणार आहे होय ना. हे काय होणार आहे, यांचं मल्टिप्लिकेशन होतं 3 2 6 आणि 7 2 14 7 2 14 7 3 21 होय ना. आणि यांची ॲडिशन किती येणार आहे मित्रांनो बघा, 2 आणि 4 आणि 1 5 आणि 3 आणि 2 2 आणि 1 3 आणि हे 6 ॲज इट इज म्हणजे 35/6. तुम्ही असं सॉल्व करा किंवा हे असं सॉल्व करा, रिश्ता वही सोच नाही. रंग एक रूप अनेक, हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे मित्रांनो ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. व्हिडिओ आवडल्यास, हे फक्त बेसिक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.